होते. ठीक, आता हे गोष्ट क्लिअर झाली. तर आता आपण मेन वाक्य बघूयात. तर मेन वाक्य काय आहे की आज्ञापत्रातील राजनीती शिस्तबद्ध असली म्हणजे होती. आपण पाहिलं आहे याचा अर्थ काय की सैनिकांना काही नियम होते की सैनिकांनी शेतातून करायचं नाही, रस्त्यातून व्यवस्थित चालायचं. तुम्हाला काय घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशांनी घ्यायचं. तुम्हाला झाडं जरी तोडायचे असेल ते फळं झाडे तर तुम्ही ते त्याचा योग्य मोबदला घेऊन विचारून ते हे करायचं असं सगळ्या प्रकारे. म्हणजे काय एक प्रकारची शिस्त होती, सगळ्याच त्यांना लावली होती ती, वतनदारांना, महसूलदारांना, सैनिकांना वगैरे. ठीक आहे. तर नंतरचं वाक्य बघा. नंतरचं वाक्य बघा की ही सारी राजनीती तत्वे शिवाजी राजाने नव्यानेच अस्तित्वात आणली याचा अर्थ असा नाही. म्हणजे काही शिवाजी महाराजांनी ते नवीन तयार नाही केलं, पुष्कळ साऱ्या गोष्टी नव्याने ॲड केल्या असतील, पण हे नवीनच पहिल्यांदा काहीतरी नियम आले वगैरे असे नाही. राजे होऊन गेले, त्यांचे वडील पण जहांगीरदार वगैरे असं सगळं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर समजलं इथपर्यंत तुम्हाला? पूर्वार्ध उत्तरार्ध बरोबर आहे. तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट, राजकर्तव्ये, प्रधानांची कर्तव्ये, राजा प्रधान संबंध, वतनवृत्तीविषयक धोरण यांचा अंतर्भाव रिकामी जागा या व्यवस्थेत आढळतो. पहिला आहे प्रशासकीय, दुसरा आहे अर्थ, तिसरा आहे संरक्षण आणि चौथा आहे यापैकी नाही. बघा आपण आता हे शब्द जे थोडे समजून घेऊयात, कारण हे आपल्या पेपरच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे. हे काय आज PDF चालू होणार नाही वाटतं, तर आपण आपल्या याच्यातलेच प्रश्न घेऊयात. बघा डिटेलमध्ये समजून घेऊयात, म्हणजे असा शब्द उद्या आले तर तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे, तुम्ही ते समजून घ्यायचं. ठीक आहे. तर बघा अर्थ. ठीक आहे. अर्थ, आता अर्थाचे दोन अर्थ आहेत. ठीक आहे. अर्थ म्हणजे मीनिंग. आपण म्हणतो ना की याचा अर्थ काय आहे, त्याचा अर्थ काय. ठीक आहे. एक अर्थ तो होतो आणि दुसरा जो अर्थ आहे जो ह्या प्रश्नाच्या संबंधी आहे त्याचा अर्थ होतो पैसा. पैसा असेल, महसूल असेल, जो काही तुमचा जमा असेल. ठीक आहे. तर त्या अर्थाने आता दुसरं त्यांनी काय म्हटलेलं आहे, संरक्षण. तर संरक्षण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की संरक्षण म्हणजे काय की त्या काळामध्ये गड किल्ले होते, राज्याच्या सीमा होत्या, तर मग त्याचं संरक्षण, प्रजेचं संरक्षण, राज्यामध्ये प्रांतामध्ये असणाऱ्या बाकीच्या गोष्टींचं संरक्षण. आणि त्यांनी अजून एक शब्द वापरलाय प्रशासकीय. प्रशासकीय किंवा प्रशासन तुम्ही असंही म्हणू शकता. काय होतो प्रशासकीय किंवा प्रशासन, याचा अर्थ काय होतो बरं सांगा? आता येतोय आवाज रेणुका? आता आवाज येतोय का? चॅट बॉक्स मध्ये सांगा. विशाल, रेणुका. प्रशासकीय म्हणजे खाजगी नाही. तर बघा प्रशासकीय म्हणजे प्रशासन म्हणजे एक प्रकारे समजा सोपा शब्दामध्ये आपण ठरवलं तर जे काही जिल्हे असतात, राज्य असतात, तर ते चालवण्याचा जो काही कारभार असतो ज्यांच्या हाती त्याला प्रशासक, प्रशासन असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये काय आहे की राज्य आपलं कसं चालवणार, पाणी पुरवठा कसा असेल, रस्ते बांधणी, दिवाबत्ती कशी असेल, किंवा बाबा प्रत्येकाची कोणकोणती करते, तर ही एक प्रकारची याला म्हणतात प्रशासन. प्रशासन जे काही आहे याला म्हटलं जातं. समजलं? क्लिअर? ह्या शब्दाचा अर्थ क्लिअर झाला? तर बघा आता याचा अर्थ जो काही आहे व्यवस्थापन किंवा कारभार. आपण म्हणतो ना ते प्रशासकीय दृष्ट्या
बरोबर नाही आहे. प्रशासकीय दृष्ट्या ते महत्त्वाचे प्रश्न आहेत. म्हणजे काय की कारभार व्यवस्थापन की एक जिल्हा आहे, आपण म्हणतो ना प्रशासकीय अधिकारी म्हणजेच काय, प्रशासकीय अधिकारी म्हणजे काय का व्यवस्थापनाचा कारभाराचा अधिकारी किंवा आपण ज्याला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो, अंमलबजावणी करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर हे ते संस्थेचं किंवा राज्य कामकाजाचं जे काही आहे ते नियंत्रण ठेवणे, अंमलबजावणी करणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. तर ठीक आहे. तर बघा प्रश्न बघा आता अजून नेक्स्ट ऐका. आता बघा तुम्हाला जेव्हा अर्थ समजला नाही तर प्रश्न कसा चुकतो, अर्थ समजल्यानंतर तुमचा प्रश्न कसा बरोबर येतो, त्यासाठी काय आहे की जेव्हा तुम्ही प्रश्न वाचाल, म्हणून म्हणते की ज्या काही मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत. रेणुका आवाज येतोय का तुम्हाला सगळ्यांना? एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा. रेणुका चॅट बॉक्स मध्ये सांगा. तर बघा, तर म्हणून मी जे म्हणते की तुम्ही तुमचे जे मागच्या वर्षीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत ते एक प्रश्न व्यवस्थित बघायचा आहे का, म्हणजे बघायचं म्हणजे नुसतं बघायचं आहे का तू मला बघ आणि मी तुला बघतो, नाही. तो त्या प्रश्न जो काही आता समजा हा प्रश्न आहे किंवा त्याच्यातले काही ऑप्शन्स आहेत, तर प्रश्न तर आपल्याला बघायचाच आहे. तर त्या प्रश्नातला प्रत्येक शब्द आणि त्याचा अर्थ बघायचा आहे. कारण काय आहे, ती आयोगाची भाषा आहे, ती काय आहे त्या पेपर सेटरची भाषा आहे. तर त्या भाषेतून जे काही आहे तुमचे नेक्स्ट तशा पद्धतीचे जे काही आहे तुमचे प्रश्न तयार होणार आहेत. आणि ऑप्शनचा सुद्धा अभ्यास करायचा. समजा ऑप्शनमध्ये हे सारखे तुम्ही नावं बघता, भालचंद्र नेमाडे, विका राजवाडे, वसंत आबाजी डहाके, इंदिरा संत, तर त्या ऑप्शन्सचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहिती तेच फिरतात इकडं, म्हणजे प्रश्नांमध्ये काय आहे तेच आपल्याला फिरताना दिसत आहेत. तर बघा आपला प्रश्न, बॅक टू द क्वेश्चन. राजकर्तव्ये, प्रधानांची कर्तव्ये, राजा प्रधान संबंध, वतनवृत्तीविषयक धोरण यांचा अंतर्भाव रिकामी जागा ह्या व्यवस्थेत होतो. प्रशासकीय, अर्थ, संरक्षण यापैकी नाही. अर्थ कसं होणार, हे राजकर्तव्य म्हणजे राजाची कर्तव्ये किंवा प्रधानांची काय कर्तव्य हे पैशाशी कशी निगडीत आहे. राजा प्रधान संबंध हे अर्थ मध्ये कसं येणार, तर काय येतं प्रशासकीय. प्रशासकीय म्हणजे काय की बाबा कारभार व्यवस्था कशी चालणार आहे, नियंत्रण. तर बघा राजाची जी कर्तव्य आहे त्याचं नियंत्रण. हा प्रश्न तुम्ही आपण सगळ्यांनी लिहून घेऊया. चला लिहा. राजकर्तव्ये, प्रधानाची कर्तव्ये, राजा प्रधान संबंध, वतनवृत्तीविषयक धोरण, यांचा अंतर्भाव कशात होतो. ठीक आहे, उत्तर लिहा प्रशासकीय. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघायचा. झालं सगळ्यांचं लिहून? तर बघा, साहुकाराच्या योगाने बघा आता हो, आता बघा
आपल्याला जेव्हा आता बघा आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांचा काळ मध्ययुगीन काळ आहे, ते सगळं तिथं फारसीचा प्रभाव आहे. तर मग असं तिथं पेपरला गेल्यानंतर असं नाही कर हे साहूकार काय मी वाचलंच नाही, कधी पाहिलंच नाही आहे. तुम्हाला ते सरळ सरळ कळतंय का? साहूकार म्हणजे सावकार. ठीक आहे, थोडं आपलं बुद्धी डोकं लावण्याचा प्रयत्न करायचा. आता साहूकाराच्या योगाने राज्य आबादान होते. न मिळे त्या वस्तुजात राज्यात येतात. राज्य श्रीमंत होते. पडले सवंटी प्रसंगी पाहिजे ते कर्जना मिळते, तेने करून आले संकट परिहारतेने. तर हे कोणत्या प्रकारच्या व्यवस्थेचं लक्षण आहे? प्रशासकीय अर्थ संरक्षण. कशाबद्दल आहे? इथं काय काय संरक्षण कसं येणार बघा. इथं काय म्हटलं आहे? वस्तू, त्यानंतर राज्य श्रीमंत होते आणि कर्ज मिळते. तर मग अर्थ म्हणजे आपण थोडा विचार करायचा पॉज होऊन, म्हणजे प्रश्न वाचला लगेच ते राऊंड करायला नाही जायचं, थोडा पॉज घ्यायचा, विचार करायचा. अर्थ म्हटलं तर इथं पैशाची गोष्ट केली आहे की व्यवस्थापनाची गोष्ट केली आहे की राजकारभाराची. म्हणजे काय करायचं बघा. आता दोन प्रकारचं थोडंसं सांगते पेपर जे आपण सोडवतो ते. तर 2-3 प्रकारचे विद्यार्थी असतात बघा. धोके काय आहेत? ठीक आहे बघा. आता काय होतं समजा आपण आपला मराठीचा पेपर किती मार्क पेपर 1ला 100 प्रश्न 200 मार्क. ठीक आहे, आपण प्रश्नांचाच विचार करूया. प्रश्न किती आहेत? 100. आता काही जण काय करतात की 1, 2, 3 पासनं जे काही आहे 100 पर्यंत जे काही आहे ते सुरुवातीला घेतात आणि सगळे सोडवत जातात. ठीक आहे, आणि मग ते एवढे गुंग असतात पेपर सोडवण्यामध्ये का ते वेळ बघत नाही आणि मग ते घंटी वाजते शेवटचे 10 मिनिटं. मग ते असे पुरे सैरबैर होतात आणि पटपट पटपट. मग आता हे करायला काही प्रॉब्लेम नाही. एक तर त्यांची घाई होते, एक तर त्यांना नंबर लक्षात राहत नाही, आणि ते जे 4 ऑप्शन्स असतात म्हणजे ते गोल असतात ते त्यांना सारखे दिसते. मग ते नाही का त्याच्यामध्ये काय होतं खालचं वर होण्याची खूप जास्त शक्यता असते. म्हणजे उदाहरण सांगते तुम्हाला. आता समजा हा 1 नंबरचं ऑप्शन आहे 1, 2, 3, 4. इथे पण 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. आता हे इतकं सुटसुटीत नसतं. पेपरमध्ये बरोबर एकाखाली एक असतात आणि ते गोल पण एकाखाली एक असतात तुमचे. तर घाई झाली आहे आणि वरून टेन्शन आहे की 10च मिनटं उरले किंवा 15च मिनटं उरले आणि त्या 15 मिनटामध्ये तुम्हाला 100 गोळे पटपट पटपट बघून करायचं आहे. मग घाईघाईमध्ये काय करतात, इथं करतात समजा, आणि मग काय करतात 3 नंबरचं पण कुठंतरी इथं करून टाकतात. बघा तुम्हाला किती मार्क मिळणार? 0. आणि समजा चुकून असं झालं किंवा इथं तुम्हाला समजा 2 लिहायचे, तुम्ही इथं 3 लिहिलं आणि मग कधी कधी काय होतं ती लाईन चुकत जाते नंबर चुकल्यामुळं. इथं पण 0 मिळणार, इथं पण 0, इथं 0. तर हे बघा म्हणजे घाई करू नका. तुम्हाला 1.5 तास ना पेपर 1ला किती मिळतो? 1 तास मिळतो. तर तुम्ही तुमच्या पद्धती शोधा. मी असं म्हणणार नाही की हीच पद्धती बरोबर आहे, तुम्ही असंच सोडवलं पाहिजे, पण पेपर सोडवताना तुम्हाला वेळेचं भान असलं पाहिजे आणि तिथं खूप असं हे नाही झाले पाहिजे, तुम्ही हडबडून नाही गेले पाहिजे. तर मग काही लोकांची स्ट्रॅटेजी, काही लोक काय करतात किंवा कोणी म्हणजे असे खूप सारे मेथड्स आहे पेपर सोडवायच्या. तो कोणी काय करतात ना आधी 1, 2, 3, 4, 5 झाले म्हणजे लगेच आठवलं, मग पहिला क्वेश्चन केला लगेच आठवला, लगेच केला. नंतर माहिती झालं अरे यार चुकलं, ते 1930 नव्हतं 1932 होतं आणि मी गडबडीमध्ये चुकवून टाकलं. तर मग काही लोक काय करतात की 5 प्रश्न सोडवतात. ठीक आहे, म्हणजे निदान हे 5 पर्यंत येतपर्यंत याचा सुद्धा विचार कुठेतरी डोक्यात असतो ना की हे आहे ते आहे. तुम्हाला जरी लगेच तुम्ही चुकीचं तिथं त्या दुसऱ्या पेपरवर मारून ठेवलं तरी तुम्ही त्या याच्यामध्ये मारलेलं नाही, म्हणजे तुम्हाला काय संधी आहे तिथं अजून करेक्शन करायची. तर मग प्रत्येकजण 1चं 2, 2चं उत्तर 3, 3चं उत्तर 4, हे असं मनात बोलून तुम्ही ते सर्कल्स करायचे. तर चुकणार नाही आणि बरोबर एकाखाली एक आणि खूप फुल कॉन्सन्ट्रेशननी तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. कळतंय का मी काय म्हणते? तर मग असं करायचं की ते हडबडी नाही करायची की बाबा आता इथं आपल्याला आता हा पॅरा पाहिला
तर लगेच काय आहे प्रशासकीय नाही. प्रशासकीयचे तिथं आहे का काही, तिथं राजकारभाराविषयी बोललेलं आहे का आपल्याला, नाही. तिथं काही व्यवस्थेबद्दल बोललेलं आहे का, नाही. तिथं डायरेक्ट म्हणतात आहे कर्ज घेता येतं, श्रीमंत होता येतं, आबादानी आहे, वस्तू मिळतात आहे. हे सगळं कशामध्ये येतं, अर्थमध्ये येतं, पैशामध्ये येतं. कळतंय? अर्थ आपण म्हणतो ना अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र म्हणतो ना, अर्थशास्त्र अर्थव्यवस्था याचा अर्थ हाच आहे ना, पैशा संबंधित वित्त. हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि मग तुमचे जे एक एक मार्क वाढत जातात किंवा कमी होत जातात ते याच्यामुळं. आपण अभ्यास तर करतो पण आपण बऱ्याचदा काय होतं की आपण कॉमन सेन्स वापरायचं विसरून जातो. तर परीक्षा म्हणजे फक्त काही अभ्यास करणे, तिथं गोले भरणे नाही आहे. तर त्या व्यतिरिक्त आपलं स्वतःचं डोकं सुद्धा वापरणे आहे की बाबा हे कोणत्या निकषामध्ये बसतंय, मला चेक करू द्या आणि लगेच हडबडी करून तिथं सर्कल न करणे, थोडा पॉज घेणे, दुसऱ्या तिसऱ्यावर जाणे, किंवा मनाला असं सांगणे की आता 100 प्रश्न आहे ना, तर दर 10 प्रश्न सोडवल्यानंतर मी गोल करणार आहे, किंवा मग आधी मी सगळे प्रश्न सोडवून घेणार आहे आणि किमान 20-30 मिनटं राहिल्यानंतर मी ते सर्कल्स करणार आहे की मला खूप घाई होणार नाही, मला खूप प्रेशर येणार नाही आणि माझ्या हातातून चुकूनही कोणता प्रश्न सुटणार नाही. कारण कोणत्याच व्यक्तींनी नाही, ते तुमच्यावर आहे, तुमच्या पर्सनॅलिटीवर आहे. आणि आता तुम्हाला हे कसं कळेल जेव्हा तुम्ही जास्त पेपर प्रॅक्टिस कराल. हां, म्हणजे अभ्यासावर म्हणण्यापेक्षा पेपर प्रॅक्टिस, की बाबा मार्केटमधून 2-3 प्रश्न आणायच्या प्रश्नपत्रिका किंवा जुन्या प्रश्नपत्रिका घ्या. मग एक पेपर तुम्ही टाइम लावून सोडवायचा. आता तुम्ही खूप एक्सपिरियन्स झाला आहे, तुम्हाला आलाय, तुमच्यापैकी काही लोकांनी पेपर पण दिलेले आहेत. तर बाबा मी सेटचा ऑफलाईन काय हां, तर कधी कधी ऑफलाईनमध्ये पण असं लवकर वेळ चालला जातो. तर मग तुम्हाला काय करायचं की बघायचं की ठीक आहे, मी पूर्ण पेपर सोडून किती वेळ मिळतो, मग गोले भरायला किती वेळ लागतो, किंवा मी असं करू का 10 प्रश्न सोडवतो आणि ते जे ब्लँक आहे त्याला सर्कल करतो. ते तुमच्यावर आहे, ठीक आहे. तर मला जर पर्सनली विचारलं तर मी जनरली असं करते की एक 10-10, 5-5 प्रश्न, किंवा समजा एक पेज असतो असा ना, असे 2 पेजेस असतात, बरोबर आहे. तर एका पेजावर साधारण 1, 2, 3, 4, 5, 6 कमीत कमी 5 ते 6 प्रश्न असतात. तर मी काय करते ना की जे खूपच कन्फर्म आहे 100% मला, पहिले असं लगेच नाही करत. असं हे हा पान सोडवून घेते, समजा हे सोडवलं, हे याच्यामध्ये मला थोडं कन्फ्युजन आहे, याला राहू दिलं, हे सोडवलं. तर मग असं मनात बोलून 1चं उत्तर 3, 2चं उत्तर 1, 3चं उत्तर 4. मग तुमचे सर्कल कधीच मागे पुढे होत नाही जर तुम्ही ही ट्रिक यूज केली. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं यार मला अजून आता विचार करायचा आहे, पण मी तिथं अडून राहणार का नाही, बिकॉज मला बाकीचा पेपर कंप्लीट करायचा आहे. तर मी पटपट कंप्लीट करून मग परत या प्रश्नावर येईल. पण अगेन रिक्स आहे, तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे आणि तुम्हाला यायचं आहे का, ते सगळं तुमच्यावर तुमच्या वैयक्तिकरित्या नाही का, हे खूप गोष्टी अवलंबून आहेत. तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्ही पटकन त्या प्रश्नावर येऊ शकतात आहे का, तुम्हाला तेवढा वेळ उरणार आहे का, तुमचे सर्कल करून झालंय का. हे तुम्हाला कसं कळेल जेव्हा तुम्ही स्वतः पेपर सोडवणार आणि तुम्हाला कळणार का बाबा मी ह्या पद्धतीची पर्सनॅलिटी आहे, बरोबर आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो आता चहा आहे, बरोबर आहे. चहा किती चांगला असेल तरी जगातल्या सगळ्या लोकांना चहा नाही आवडू शकत, बरोबर आहे. किंवा पेरू, ठीक आहे, पेरूमध्ये खूप सारं न्यूट्रिशन असतं, किंवा कुठलंही फळ घ्या, सफरचंद आहे, आवळा आहे, तुम्ही किती लोकांना सांगा की बाबा हे खूपच हेल्दी आहे, तुम्ही खा, पण सगळे लोक ते नाही खाणार किंवा सगळ्या लोकांना ते नाही आवडणार. तर मग तुम्हाला अंडरस्टँड करायचं की तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, त्यानुसार तुम्ही कशा प्रकारे, तुम्ही कोणत्या पॅटर्ननी तुमचा पेपर सोडवणार आहे. जसं ते उतारांना आपण लागू होतं की आधी प्रश्न वाचायचे का नंतर उतारा वाचायचा, की आधी उतारा वाचून नंतर सोडवायचं, हे तुमच्यावर डिपेंड आहे टोटली. आणि हे तुम्हाला केव्हा कळेल, जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष ते गोष्ट करून बघाल ना, 1 नाही 2-3 वेळा तुम्हाला करावं लागेल, पण तुम्हाला कळेल की नाही बाबा माझ्यासाठी ही स्ट्रॅटेजी वर्क करते. आता अजून एक सोपं उदाहरण याच्यावर सांगायचं झालं
तर बघा गणितामध्ये आपल्याला नेहमी दोन फॉर्म आपले सर सांगतात, तुम्ही एकतर ह्या मेथडनी सोडवा, नाही तर तुम्ही त्या मेथडनी सोडवा, किंवा तुम्ही हा फॉर्म्युल्यानी सोडवा किंवा तुम्ही तो फॉर्म्युल्यानी सोडवा. तर आपल्याला काय सोपं वाटतं, कारण दोन्ही यांनी आन्सर तर येणारच आहे. तुम्ही दोन्ही फॉर्म्युले टाकून प्रश्न सोडवला, तुम्ही दोन्ही फॉर्म्युले मेथड्स वापरून जे काही सोडवलं, दोन्ही मेथडनी बरोबरच येणार आहे ना तुमचे उत्तर. पण तुम्हाला कळालं पाहिजे की माझ्यासाठी सोपी मेथड कोणती आहे, माझ्यासाठी कमी वेळ लागणारी मेथड कोणती आहे, तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. आता बघा अजून एक उदाहरण सांगते समजण्यासाठी, की समजा तुमचं घर आहे, त्या घरापर्यंत जायला अनेक रस्ते असतात, बरोबर आहे. गल्लीबोळातला रस्ता असतो, सरळ सरळ मार्गाने जाणारा रस्ता असतो, वळून जाणारा, इकडून जाणारा, तिकडून जाणारा असतो. तर काही लोक असतात ना सरळ रस्त्याने जातात, काही लोक ते गल्लीबोळ्याने जातात, ते म्हणतात आम्हाला खूप सोपं पडतं, शॉर्टकट पडतं, आम्ही जातो. तर मग कसं आहे, मग काही लोक म्हणतात अरे तो जो मेन रस्ता आहे तो चांगला आहे, पण आहे ना तो खूप दूर आहे. आणि काही जण म्हणतात की ठीक आहे, एक दोन खड्डे आहे पण लवकर पोहोचून जातो. तर मग काय त्या व्यक्तीवर डिपेंड करतं ना, त्याला सरळ रस्त्याने जायचं आहे का त्याला म्हणजे त्या खड्ड्यातून त्याला दोन खड्डे पण तो सहन करू शकतो आणि जाऊ शकतो. तर असंच पेपरचं पण आहे, म्हणजे ह्या पद्धतीचं की तुमची जी काही स्ट्रॅटेजी आहे किंवा तुमची जी काही पद्धत आहे हे तुमच्या पर्सनॅलिटीवर अवलंबून असते. तर म्हणून मी असं नाही म्हणाल का तुम्ही ह्याच पद्धतीने सोडवा, मी ह्या पद्धतीने सोडवते मग तुम्ही पण ह्याच पद्धत, नाही. ती तुमची मेथड आहे, ती तुम्हाला डेव्हलप म्हणजे तुम्हाला ती जाणून घ्यावं लागेल, त्याच्यावर वर्क करावं लागेल, ती डेव्हलप करावी लागेल. ठीक आहे. क्लिअर ऑनलाईन स्टुडंट्स? ओके, ठीक आहे. अजून काही याच्यावर प्रश्न असेल तर सांगा. आहेत काय प्रश्न? असेल तर विचारा. ठीक आहे, आपण एक वेगळं सेशन घेऊ जेव्हा आपली परीक्षा जवळ येईल ना, की पेपर कसा सोडवायचा, स्ट्रॅटेजी कशी असणार आहे वगैरे. ठीक आहे, मधामध्ये मी तुम्हाला थोड्या ह्या गोष्टी सांगणारच आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, समजलं त्याच्यामुळे काय येणार आहे याचं उत्तर? अर्थ. तुम्हाला लिहून घ्यायचं आहे का हा प्रश्न? लिहून घ्यायचा आहे आत्ताचा प्रश्न. समजलं? त्याच्यामुळं स्वतःला विचारायचं की बाबा नेमकं आपल्याला जो प्रश्न विचारलाय तर काय अपेक्षित आहे त्या प्रश्नामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता जे उत्तम प्रतीचे मनुष्य आढळेल ते समागमे घेऊन माया लावून परिका करून मग हुजरातीत ठेवावे. हे कशाचे लक्षण आहे? प्रशासकीय व्यवस्थेचे, संरक्षण व्यवस्थेचे, अर्थव्यवस्थेचे. म्हणजे याचा अर्थ सांगते बघा, ती म्हणजे तुम्हाला जे काही चांगलं मिळतंय, काही पण असो, जे काही चांगलं मिळतंय किंवा उत्तम प्रतीचे मनुष्य आढळेल ते समागमे ठेवून माया लावून परिका करून हुजरीत ठेवावे. म्हणजे जे काही चांगले लोक मिळत आहे त्यांना माया लावायचं, जीव लावते. हा, बरोबर. समजलं? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, गडकोट हेच राज्य, गडकोट हेच राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे दल, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, हे उद्गार यांचे आहेत. आता सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यायचे की गडकोट म्हणजे काय. काय गडकोट म्हणजे? हा, बरोबर, गुड. तर गडकोट म्हणजे काय? गड, किल्ला, दुर्ग. त्याला अनेक समानार्थी शब्द आहे. गडाला गड पण आहे, कोणी किल्ले म्हणतात, कोणी दुर्ग म्हणतात, कोणी काय म्हणतात, तर कोणी काय म्हणतात. ठीक आहे. तर हे कोणी हे केलेलं आहे सांगा बरं, उद्गार कोणी काढलाय? रामचंद्र अमात्य, कृष्णाजी अनंत
संभा एक मिनिट. सोनोपंत कुलकर्णी, रामचंद्रपंत अमात्य, रामचंद्र नीलकंठ, सोनोपंत बुंदेले. कोणी काढलाय? सांगा. सांगा. आलेत काय काय तुम्ही सांगा. ऑनलाईनचं आले, ऑफलाईनचं सांगा. ऑफलाईन स्टुडंट्स काय येतं? नाही ते कृष्णाजी सभासद नाही आहे ऑप्शनमध्ये. ऑप्शनमध्ये आहे सोनोपंत कुलकर्णी, रामचंद्रपंत अमात्य, रामचंद्र नीळकंठ आणि सोनोपंत बुंदिले. बरोबर, ठीक आहे. रामचंद्रपंत. ऑनलाईन स्टुडंट्स रामचंद्र. आता बघा याच्यामध्ये एक थोडी ट्रिक आहे. तुम्हाला जेव्हा असं थोडंसं गुंतागुंतीचं विचारलं गेलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ह्या व्यक्तीने ही साहित्यकृती लिहिलेली आहे, कारण तुम्ही हे नाव ऐकलेले नाही आहेत, सोनोपंत कुलकर्णी, नीलखंड, बुंदिले, बरोबर आहे. पण तुम्ही हे नाव ऐकलंय की रामचंद्रपंत अमात्य, आणि हे सगळं काय आपल्याला ती पूर्वीची एक मध्ययुगीन म्हणजे ती जी भाषेची नावं मग त्याच्यातलेच असतात, पण ते प्रधान असतात, सचिव असतात, सभासद असतात असं. तर पण ते वारंवार नाही आलेलेत ना. तर मग आपल्याला असं लॉजिक लावायचं आहे की ही भाषा जी काही आहे ती मध्ययुगीन काळातली, महाराजांच्या काळातली बखरीची भाषा वाटते, बरोबर आहे. कारण ती आत्ताची भाषा वाटत नाही आपल्याला, ती कुठली बोली भाषा पण वाटत नाही, ती त्या काळातली म्हणजे ती जी काही होती वाटते. तर एक भाषेच्या जवळ जाणार आहे, ती भाषा तशी थोडी मध्ययुगातली वाटल्यामुळं काय आपल्याला दोनच गोष्टी आहेत. आपल्याला कोणती साहित्यकृती दिलेली आहे? अमात्य आज्ञापत्र. हां, तर मग ते खूप असं ते वाचलेलं आहे, ते जवळ जाणार आहे. साहित्यकृतीमध्ये त्यांचं नाव आहे, बाकी काही कोणाचे नाव आहे. तर मग तुम्ही अशा लॉजिकनी जे काही आहे ते सुद्धा जवळ जाऊ शकता. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? महात्मा फुले यांचा महात्मा फुले यांनी कोणावर पोवाडा लिहिलेला आहे महात्मा फुलेंनी, आणि समाधी कोणी शोधली? तर बघा, तर जो काही शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे तर तो किती भागामध्ये विभागलेला आहे? नाही, शिवाजी महाराजांचा पोवाडा किती भागात विभागलेला आहे? बरोबर, किती? 8. चला लिहून घ्यायचे 2 वाक्य आपल्याला महत्त्वाचे. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिलेला असून त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधलेली आहे. नाही, आधी हे लिहून घ्या वाक्य. शिवाजी महाराजांनी महात्मा फुले यांनी महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिलेला आहे व शिवाजी महाराजांची समाधीचा शोध लावलेला आहे. शिवाजी महाराज यांचा पोवाडा 8 प्रकरणामध्ये विभागला गेला आहे. शिवाजी महाराजांचा पोवाडा 8 भागात प्रकरणही लिहू शकतो, पण पोवाडा म्हणजे हे आहे ना थोडंसं काव्यात्मक आहे, तर त्याला भागात लिहू. समजा जर तो गद्य फॉर्मॅटमध्ये असतात तर मग आपण प्रकरण वगैरे हा शब्द वापरला असता.
8 भागामध्ये विभागलेला आहे. तर हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट होतो. हा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न रिपीट होतो, त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. लिहानंतर शिवाजी महाराजांचा पोवाडा निर्माण करण्यास महात्मा फुले यांना भंडारकर, बाबा पद्मनजी व गंगाधर शास्त्री यांनी मदत केली. शिवाजी महाराजांचा पोवाडा निर्माण करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी जे काही आहे भंडारकर, बाबा पद्मनजी आणि गंगाधर शास्त्री यांनी मदत केली आहे. ठीक आहे. ठीक आहे. अजून कोणते प्रश्न मिळतात आहे का सांगा. बघा कोणते आहे अजून. कोणते दिसतात आहे अजून सांगा. तुमच्याकडूनही काही प्रश्न आले पाहिजेत, एक्सपेक्टेड आहे. कोणते कोणते आहेत ते महत्त्वाचे आपल्याला. ठीक आहे. आपण सांगा बरं, बखर साहित्यकृती आणि बखर हा जो काही प्रकार आहे तो कोणकोणत्या घटकामध्ये आहे. कोणत्या घटकामध्ये आहे सांगायचं. कोणकोणत्या घटकामध्ये आहे. 8 आणि 10. ठीक आहे. 8 आणि 10. तर आता घटक 10चे आपण पाहिलेत काही प्रश्न जे दिलेले आहेत. तर आपण घटक 8चे बघू. ठीक आहे.
जे नाही आले ते तुम्ही लिहूनही घ्यायचं आहे. म्हणजे बखर हा जो काही प्रकार आहे तो कोणत्या घटकात आहे असं. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट प्रश्न, लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. भाऊसाहेबांची बखर ही कोणत्या रणसंग्रामाचा सविस्तर वृत्तांत देणारी आहे? ऑप्शन पानिपत, खरड्याची लढाई, सभासदांची. बरोबर. आणि ज्यांना येत नाही त्यांनी लगेच लिहून घ्यायचं किंवा मला विचारायचं. ठीक आहे. सर्वात जुनी बखर म्हणून खालीलपैकी कोणती बखर ओळखली जाते? पेशव्यांची, हरिवंशाची, शाली वाहनाची आणि हनुमंत स्वामीची. बरोबर. त्यानंतर बघा हे सांगा बरं, म्हणजे हा थोडा बखरेच्या बाहेरचा प्रश्न आहे पण बऱ्याच जणांनी ऐकलेला आहे, माहित आहे. तर बघा, चाणक्य नीती आणि वेताळ पंचवीसी हे ग्रंथ कोणाचे? रामा जनार्दन, कृष्णदास, मृदगल, रेणुकानंदन आणि महालिंगदास. महालिंगदास कोण आहे? महालिंगदास. चाणक्य नीती बघा तुम्ही सगळे बघत असाल मोबाईल मध्ये किंवा हे, तर चाणक्य नीती ऐकलं असेल ना. तर हे कोणी किंवा हे वेताळ पंचविशी हे कोणी लिहिले? महालिंगदास. चला लिहून घ्या, चाणक्य नीती आणि वेताळ पंचविशी. वेताळ पंचविशी असं. वेताळ पंचविशी. वेताळ पंचविशी. महालिंगदास. काय? यांनी हे ग्रंथ लिहिलेत. चाणक्य नीती लिहिलेला आहे आणि वेताळ पंचविशी लेखक म्हणून. ठीक आहे. आता मला सांगा, संत ज्ञानेश्वर जे आहेत तर त्यांच्या गुरुचं नाव काय? संत ज्ञानेश्वरांच्या गुरूंचं नाव? आपण ज्ञानदेवे रचिला पाया असं आपण घेतलं होतं. ठीक आहे. कोण आहे संत ज्ञानेश्वरांचे गुरु? कोण आहे? निवृत्तीनाथ. ठीक आहे, लिहून घ्यायचंय. संत ज्ञानेश्वरांचे गुरु लिहून घ्या. संत ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ. संत ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ. नंतर सांगा, आपण थोडं समाधींविषयी लिहून घेऊ, कारण कधी कधी जुडवायला आपल्याला बऱ्याचदा विचारू शकतात. मुक्ताबाईंची समाधी कुठे आहे सांगा. मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या बहीण होत्या. सांगा. बरोबर, रेणुका. व्हेरी गुड. चला, मुक्ताबाईंची समाधी कुठे होती? मेहून.
त्यानंतर मुक्ताबाईंची समाधी मेहुण. त्यानंतर लिहा सोपान देवाची समाधी. सोपान देवाची समाधी कुठे आहे सांगता येईल? सासवड. सासवड हो, पुण्यामध्येच आहे सासवड. हो, एकंदरीत हाच प्रांत आहे. देहू आळंदी वगैरे हे सगळं पुण्याच्या जवळच आहे, सासवड वगैरे. त्याच्यानंतर निवृत्तीनाथांची समाधी. निवृत्तीनाथ म्हणजेच आपले संत ज्ञानेश्वरांचे गुरु. त्र्यंबकेश्वर नाशिकला आहे. त्र्यंब आणि ते ज्योतिर्लिंग पण आहे ना, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक जे ज्योतिर्लिंग आहे ते. त्यानंतर लिहायचं आहे ज्ञानेश्वरांचा लेखन काल. म्हणजे ज्ञानेश्वरांविषयी जे काही आहे लेखन काळातलं. रामदेव यादव. रामदेव यादव. हो हो तेच. त्यानंतर संत नामदेवांचा जन्म. नाही म्हणजे आपल्याला जे महत्त्वाचं आहे तेच, बाकी सगळ्यांची लिहून काही फायदा नाही. हे सगळं देहू आळंदीच्या जवळ जे काही आहे ते आपण प्रश्नानुसार घेऊयात. ठीक आहे. संत नामदेवांचे गाव कोणते आहे? पंढरपूर. संत नामदेवांचे गाव पंढरपूर. ते नंतरच्या प्रश्नात बघूयात. ठीक आहे. प्रश्नानुसार आपण हे प्रश्न घेतोय ना, त्याच्यानुसार आपण पॉइंट्स लिहितोय. ठीक आहे. आता नेक्स्ट मला उत्तर सांगायचे सगळ्यांनी आणि सगळ्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे, कारण याच्यावर नोट लिहून दिलेली आहे. मराठी बखरीतील फारशीचे स्वरूप हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन सांगते. विष्णू शास्त्री चिपळूणकर, दुसरा आहे यू म पठाण, क आहे दादोबा पांडुरंग आणि चौथा आहे मवा धोंड. ठीक आहे. ऑनलाईन विद्यार्थी चला सांगा. मराठी बखरीतील फारशीचे स्वरूप सांगा. मराठी बखरीतील फारशीचे स्वरूप. बरोबर. तर काय आहे? युम पठाण. बघा म्हणजे काय, आपली नोट जे आहे नोट्स ते रोज तुम्हाला रिवाइज केलं का असं फायदा होतो. आणि बऱ्याच जणांचं असं अनुभव आहे की नोट्समधून मॅडम जसेच्या तसे तुम्ही सांगितलेले प्रश्न आलेले आहेत. कारण बघा मराठीमध्ये ठीक आहे ते नवीन काय टाकणार आहे फार तर फार, की सध्या संमेलनाविषयी किंवा त्या संमेलनातल्या व्यक्तीविषयी टाकणार. दुसरं काय आहे की ते जे पुरस्कार आहेत युवा पुरस्कार, म्हणजे ते थोडंफार करंटमध्ये त्याचे काही असं अख्खा पेपर त्यांनीच नसणार आहे. 4-5 प्रश्न टाकतील, पण बाकीचे जे काही प्रश्न आहेत तर ते बाकीचे प्रश्न काय आहेत तुमच्या हातातले आहेत. ठीक आहे. ह्या प्रकार म्हणजे आपण हे सिरीज का घेतोय प्रश्नांची, कारण कशा प्रकारे प्रश्न आले आहेत, कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात, मग त्यानुसार तुमचा अभ्यास आहे. बघा जर तुम्हाला हे माहीत झालं ना की बाबा कशा प्रकारचे प्रश्न विचारतात, तुमचं जे वाचण्याचं जी मानसिकता आहे, वाचन कसं करावं. आता समजा बखर आपल्याला दिलं आहे, मी तुम्हाला सांगितलं की निराली पब्लिकेशनमधून, तुम्ही कधी वाचलं नसल्यामुळं काय होणार आहे, तुम्हाला लाईन टू लाईन महत्त्वाची वाटणार आहे, सगळंच महत्त्वाचं वाटणार आहे. पण जेव्हा तुम्ही प्रश्न बघाल, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये दिलेले प्रश्न किंवा जे नेटला सेटला पेटला आलेले प्रश्न, तर तुम्ही काय कराल की त्या अनुषंगाने त्या दृष्टिकोनातून किंवा त्या मानसिकतेतून तुम्ही वाचणार आहात. त्याच्यामुळे प्रश्न सोडवणं खूप गरजेचं. आता दुसरं पुस्तक पण सांगेल मी तुम्हाला किंवा सांगते, वेळ असेल तर घेऊन ठेवा. बघा प्रॅक्टिस
बालभारतीचं जे काही आहे मराठी सेटनेट फक्त प्रश्न दिलेले आहेत त्याच्यामध्ये. तुमच्याकडे आहे ना पिवळ्या कलरचं ते पुस्तक आहे, त्याच्यामध्ये फक्त प्रश्न दिलेली आहेत. तुमच्याकडे आहेत ना ते? तर ज्यांच्याकडे नसेल बालभारती नाव आहे ते घेऊन टाका. मी दिलं होतं वाटते तुम्हाला, एकदा बघून घ्या. पेपर 1 मराठी नाही, पेपर 2. तसं नाही, ते फक्त प्रॅक्टिससाठी दिलेत, प्रॅक्टिसवाले प्रश्न आहेत. तर वर्षाचं नाही, प्रॅक्टिस. आता समजा मी बखर शिकवलं, मी तुम्हाला एक 15-20 प्रश्न काढून दिले, तर त्याच्यामध्ये तशा प्रकारे आहे. त्याचं थोडं मोठं बुक आहे. मग काय करायचं की तुम्ही झालं तुम्ही घ्या सोडवायला, झालं तुम्ही घ्या सोडवायला. तर अशा प्रकारे जे काही आहे ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, कळालं? तर अशा प्रकारे हे आहे. ठीक आहे, काही आता हे आपण पाहिलेत काही प्रश्न याच्यावरचे. आपण आता थोडे 2011 पासून वगैरे इथे काही दिलेले आहेत 2011 पासूनचे, पण तुम्हाला प्रॅक्टिसला घ्यायला काही हरकत नाही. काय झालं 2011चे, तर हे निराली पब्लिकेशनच्या मागेच दिले आहे 8.64. ज्यांच्याकडे असाल त्यांनी 8.64 काढायचं आहे. त्याच्यावर सुद्धा दिलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. नेमकं सगळे तर नाही, पण निदान आता बघा इथे 2013चा एक प्रश्न आहे की पुढील बखरी कालानुक्रमानुसार लावा. तर आहे चित्रगुप्ती बखर, हरिवंशाची बखर, राक्षतीगडची बखर, पेशव्यांची बखर. आपल्याला काही जरी माहीत नसेल तर आपल्याला इतकं माहिती आहे की सगळ्यात शेवटी ज्या बखरी आलेल्या आहेत त्या बखरींच्या प्रकारांपैकी जे काही आहे पेशव्यांची बखर नंतर आली, म्हणजे काय आहे शिवोत्तर पूर्वीकालीन आलेली आहे. तुम्हाला फक्त एवढं माहीत असेल की ती लास्टला असणार आहे तरी तुमचं उत्तर बरोबर येतं. म्हणजे तुम्ही काय शोधाल की शेवटचा पर्याय कोणता, हे जे ऑप्शन पर्याय आहे ते नंबर कोणता पाहिजे, 4 नंबर. कितवा नंबर, कोणता पेज नंबर आहे? 64 ला आहे का? ओके. कितवा नंबर? हां, पेशव्यांची बखरचा हे कोण? तर मल्हारराव चिटणीस आहे ना. ठीक आहे, तर ह्या प्रकारे तुम्ही हे करायला पाहिजे. ठीक आहे, अजून नेक्स्ट कोणता दिसतोय? तर ह्या प्रकारे तुम्हाला अशी उत्तर आले पाहिजे. आता बघा इथं अजून एक 5 नंबरचा प्रश्न आहे 2013चा. काय दिलेला आहे की ईश्वरे यश दिले तरी उत्तम, नाही दिले तरी पुन्हा तुमची आमची भेट स्वर्गी होई, हे निर्वाणीचे उद्गार कोणत्या बखरीतील आहे? भाऊसाहेब बखर, पानिपत बखर, होडकरांची बखर, महकावितीचे बखर. 5व्या नंबरचा. तर 5व्या नंबरचा तर बघा की तेव्हाच्या काळचे प्रश्न कशा स्वरूपाचे होते. आता प्रश्नांच्या स्वरूपातही थोडाफार बदल झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, नेक्स्ट. आता बघा 20 नंबरचा प्रश्न, पुढील पैकी कोणती बखर शिवचरित्रपर नाही?
महकावितीची बखर, 91 कलमी बखर, प्रकरणात्मक बखर आणि सभासद बखर कोणती आहे? तर बघा, तुम्हाला पटकन काळ आठवला पाहिजे. शिवपूर्वकालीन मध्ये शिवाजी नव्हतेच ना, तर मग शिवाजी महाराजांवर बखर कशी येणार? हो की नाही? त्याचं उत्तर काय येणार आहे? महकावितीची बखर. काय येणार आहे? महकावितीची. म्हणजे कसली? त्याच्यामध्ये सगळा जो काही आहे माहीम प्रांत आणि आपण ते पाहिलेलं आहे सगळं, वसई आणि त्या गोष्टी, तिथले राजे वगैरे, त्या संदर्भातली ती बखर आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे? तुमचं असं लॉजिक डेव्हलप करायचं आहे. हो, सप्तप्रकरणात्मक आणि हे. हो हो, पण तुम्हाला समजा कन्फ्युजन झालं तर जर तुम्ही मी तुम्हाला पार्ट करून दिले, बरोबर आहे, बखरीचे, की शिवपूर्वकालीन, शिवोत्तरायणी, हे जर तुम्हाला माहित असेल की सगळ्यात पहिली बखर जी काय सगळ्यात जुनी पहिली ती काय महकावितीची, आणि ती शिवपूर्वकालीन म्हणजे त्याच्यामध्ये शिवाजीचा जन्म पण नव्हता झाला, शिवाजी महाराजांचा. राक्षतेगडची. शिवपूर्वकालीन जे काही आपल्याला अभ्यासाला बघा असे खूप आहेत, पण आपल्याला अभ्यासातल्या 3च लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या, त्याच्यावरच प्रश्न घुमणार, त्याच्या बाहेर काय प्रश्न जाणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट कोणता दिसतोय बघा. ठीक आहे, तर बखरीचा क्रम लावा, 5वा प्रश्न आलेला आहे, तर ते बघून घ्याल. त्यानंतर 2013चा 5वा प्रश्न. त्यानंतर बघा, कुठं कितवा नंबर? इकडे वेगळा दिलेला आहे. इथं असं कालानुक्रम लावा असा प्रश्न आलेला आहे. तर अशा प्रकारे जे काही आहे, हां, तर तिथं सभासद बखर आहे का? ठीक आहे, आपल्याला ते बघावं लागेल, कारण बघा आता हे प्रश्न आपल्याला प्रॅक्टिसला घ्यायचे आणि आन्सर बघून लक्षात ठेवायचे. बघा, आता आधी जे जुने पेपर्स होते ना, त्याच्यामध्ये आपल्याला एक असं दिसून येतं की त्यांनी वाक्य विचारलेले की हे याच्यातलं कोणतं, पण जर तुम्ही आता सध्याचे 5 वर्षाचे पूर्वीचे येणारे पेपर बघितलं तर ते असे त्याच्यातले घेऊन त्याच्यात टाकण्याचे ना, म्हणजे बखरी संदर्भात म्हणते मी, साहित्यकृती संदर्भात नाही म्हणते. आणि समजा जर तसं आलं तर तिथं हमखास उत्तर येणार आहे तुमचं सभासद बखर, कारण तीच एक नाही, हे 2013चं आहे ना, 11चं आहे. आत्ता बघा ना, म्हणजे किती वर्ष झाले, 12-13, म्हणजे फरक तर असणारच आहे ना, ते पेपर सेटर बदलले वगैरे सगळ्या गोष्टी. तर बघा मग तेव्हा तुमचं लॉजिक काय असणार आहे? सभासद बखर. का तुम्हाला सांगते, कारण ती एकमेव बखर आहे जी तुम्हाला अभ्यासाला आहे, वाचायला आहे. बाकी काय आहे? बखर हा एक साहित्य प्रकार म्हणून तुम्हाला अभ्यासाला आहे, ज्याच्यामधलं थोडंफार तुम्हाला माहीत पाहिजे की बाबा कोणी लिहिली, काय, शिवपूर्वकालीन वगैरे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रकारे. ठीक आहे, क्लिअर? हो, तर ते आपल्या याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. हो, ते आपण आज ते थोडं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं आपल्याला काही गोष्टी करता येत नाही. पण आता थोडंसं बघूया उघडतंय का.
बघूयात आपण. आता थोडं नेटवर्क आलं असेल तर बघता येईल. आपण समजा बघूयात 2021चा पेपर. आणि सिलेबस म्हणजे बघा, साहित्यकृती सुद्धा बघितलं बदललेल्या आहेत. 2013 मध्ये वेगळ्या साहित्यकृती होत्या. हां, प्रकारे ठीक आहे. तर बघूयात आलं तर. बघा इथं नेट स्लो आहे खूप आज. अच्छा. ते ह्या प्रकारे आहे. ठीक आहे. ते बघावं लागेल मला, म्हणजे तिकडे येऊन आता इतकं तेच तुम्ही सांगताय तर कळत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. हो, ते रिव्हिजन इज द ओनली की. ठीक आहे. आपलं काही आज नेटवर्क खूप डाऊन आहे, नेटवर्क पेपर उघडत नाही आहे. ठीक आहे. तर आपण एक थोडा तर रिव्हिजन करूया जाता जाता. तर बघा, हे जे काही आहेत आपले पंडित कवी वगैरे सगळे, वामन, श्रीधर, भामह वगैरे, ते नंतर बघू. पण आपण श्रीधर वगैरे शिकलेलो आहेत. तर आता त्यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले ते आपण बघूयात. तर बघा, श्रीधर यांनी शिवलीला अमृत नावाचा जो काही ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे. शिवलीला अमृत. त्यानंतर हरिविजय लिहिले, हे लिहून दिले सगळं, आपण रिव्हिजन करतोय. त्यानंतर कोणता लिहिलाय? हरिविजय लिहिलेला आहे. त्यानंतर कोणता लिहिलाय? रामविजय लिहिलेला आहे. पांडव प्रताप लिहिलेला आहे. वेदांत सूर्य लिहिलेला आहे. ठीक आहे. तर चला रिव्हिजन करा. कोणकोणता? शिवलीला अमृत, पांडव प्रताप, हरिविजय, रामविजय. हे बघा, आता विजय लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग हरी, राम आहे, हरी आहे, शिव आहे, म्हणजे देवाची नावं थोडी. शिवाचं नाव आहे, रामाचं नाव आहे, हरीचं नाव आहे. झालं हे 3. त्याच्यानंतर पांडव, आपण म्हणतो ना 5 पांडव, ते पण देवाचं नाव आहे पांडव. आणि त्यानंतर वेदांत सूर्य. लक्षात ठेवायला, म्हणजे जर तुम्ही लॉजिक लावून थोडं लक्षात ठेवलं, तुम्ही जर लॉजिक लावून लक्षात ठेवलं की श्रीधर आहे, त्यांनी काय केलंय, ते देवाच्या नावावरूनच ग्रंथांची नावं टाकली आहेत. कोण कोण आहे त्याच्यामध्ये? शिव म्हणजे काय? शिवलीला अमृत, बरोबर आहे. त्यानंतर काय? हरी, हरी म्हणजे विठ्ठल असतो, मग त्यांनी काय केलं? हरी विजय. त्यानंतर कोण आहे? राम, राम विजय. त्यानंतर काय? देव. पांडव पण आहेत ना 5 पांडव, मग काय? पांडव प्रताप. आणि मग तुम्हाला हार्डली वेदांत सूर्य लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे असं प्रकारे तुम्ही ट्रिक लावून, हो, शिवलीलामृत, वेदांत सूर्य. ठीक आहे. संस्कृत कवी म्हणून एक महत्त्वाचे कवी आहे. मोरोपंतांनी काय काय लिहिलेलं आहे? मोरोपंत, मोरोपंतांचं एक काय लिहिलेलं आपण, त्यांनी त्यांच्याविषयी आपण काय पाहिलेलं आहे मोरोपंतांविषयी? मोरोपंत हो, आपल्याला डायरेक्ट प्रश्न येतो, श्रीधर यांची
साहित्य संपदा कोणती? श्रीधर यांनी काय खालीलपैकी काय रचलं आहे? असे डायरेक्ट प्रश्न आहे बघा. आता हे जे आहेत मोरोपंत, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की केकावल्या. केका म्हणजे काय? केका आपण कशाला म्हणतो? केका केका म्हणजे काय? मोराचं जे ओरडणं आहे किंवा आवाज क्वा क्वा, त्याला केका म्हणतो. जसं गाईचं हंबा असतं, बकरीचं म्याव म्याव म्या असतं, मांजरीचं म्याव म्याव असतं, कुत्र्याचं भोबो असतं, तसं मोराचं जे ओरडणं आहे त्याला काय म्हणतात? केका. तर केकावाला म्हणजे काय की मोर जो आहे तो देवाला ओरडून मागतो, सांगतो त्याच्या व्यथा, ते केकावल्यामध्ये जे काही आहे. तर मोरोपंतांची केकावली माहीतच पाहिजे. मोरोपंतांच्या केकावल्या, तर त्यांनी केकावल्यांचं हे केलेलं आहे. त्यानंतर काय? आर्याभारत. ठीक आहे. त्यानंतर आहे कुशलवोपाख्यान. काय केलेलं आहे? कुशलवोपाख्यान. त्यानंतर काय आहे? कुशलवोपाख्यान असं बघा. कुशलवोपाख्यान केकावली आर्यभारत. केकावली आर्यभारत आणि आर्यपंत आर्यपती मोरोपंत असं सुद्धा एक लिहिलेलं आहे. ठीक आहे. क्लिअर झालं? अजून काय? हो, मोरोपंतांची ही रचना आहे. आपल्याला डायरेक्टली प्रश्न येतो की खालील प्रकारच्या कोणत्या बाबा, खालील रचना कोणाच्या आहेत किंवा हे जे काही आहे ते. अशा प्रकारे अजून काही बघा. आता बखर संपलाय, आज्ञापत्र संपलंय. आज आपलं नेटवर्क नसल्यामुळे आपल्याला PYQ घेता आलेले नाही, पण आपण घेऊयात PYQ. त्याच्याबद्दल काही नाही. उद्या नेटवर्क उद्या परवा असेल तसं घेऊया. तर उद्यापासून आपण एक नवीन चालू करू. ठीक आहे. त्याच्यामध्ये महानुभव किंवा तुम्हाला असं वाटतं की मॅडम आता आम्हाला हा विषय शिकायचा आहे ना, दलित साहित्य. ठीक आहे. मग आपण उद्यापासून बाबूराव बागुल आणि दलित साहित्य. ठीक आहे. दलित साहित्य मग त्याच्यामध्ये अजून आपल्याला ज्या साहित्यकृती, आयदान पण आहे का आपल्याला साहित्यकृतीमध्ये? तर आयदान पण घेऊयात, वाचन त्याचं सगळं. तर आयदान पण आहे साहित्य. आणि बघा ते जे घटक 10 मधल्या साहित्यकृती ते कोणी लिहिले ते आपल्याला पाठवायचे, त्याच्यावर डायरेक्टली प्रश्न येतात. ठीक आहे. पायी चालणार आहे, आयदान उर्मिला पवार आहे, टक्का दिला वगैरे थोडं. हो. आणि आपण थोडं लिहून पण घेऊयात उद्या याच्यावर की नेमकं काय काय आहे वगैरे. ठीक आहे. आयदान वगैरे आपण बघूयात. हां, उद्या मी घेऊन येते, ते माझ्याकडे आहे पुस्तक. आयदान चालू करू शकतो आपण उद्यापासून. ऑलवेज बेटर. एक आपण काय करू उद्या थोडंसं की नेमकं दलित साहित्य म्हणजे काय, म्हणजे आता आपण थोडं पार्श्वभूमी सगळं बघून घेऊ. हां, दलित साहित्य काय, त्याची उद्दिष्टे, त्याचा जन्म कसा झाला, त्याच्या प्रेरणास्त्रोत काय, हे सगळं घेऊ एकदा. ते झालं की मग आपल्याला 2 साहित्यकृती आहे. म्हणजे आपल्याला एक जेव्हा मी जात चोरली त्याची 2 प्रकरणं आपण घेतली आहेत, 2 कथा, आणि मग आयदान आपल्याला असं ते सोबत घेऊ, म्हणजे तो भाग सुद्धा मागे पडेल. ठीक आहे. चालेल. थांबूया आपण इथंच. उद्या भेटूयात. रिव्हिजन करा व्यवस्थित.